मित्रांनो, व्हिडिओ नंबर 113. चला तर सुरू करूया आणि बघूया आज काय विषय. मित्रांनो, आजचा विषयामध्ये मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे. त्यापैकी पहिली गोष्ट आता ऐका. पावसाळ्यातली घरमाशी. पावसाळ्यातली घरमाशी काय असतं बघा. पावसाळ्यातली घरमाशी ही माशी आकाराने मध्यम 6-7 मिलीमीटर लांब असते. ही माशी आकाराने मध्यम असते आणि 6-7 मिलीमीटर लांब असते. तिचा रंग राखाडी असतो. पाठीवर 4 काळे उभे पट्टे असतात. तर पोटाचा भाग पिवळसर असतो. माशी कुजलेले सडलेले पदार्थ, मानवी विष्ठा इत्यादी ठिकाणी अंडी घालते. माशी ही कुजलेले सडलेले पदार्थ, मानवी विष्ठा इत्यादी ठिकाणी अंडी घालते. ती आपले पंख दर सेकंदाला जवळपास 200 वेळा हलवते. ही माशी आपले पंख दर सेकंदाला 200 वेळा हलवते, म्हणजे फडफड करते दोन्ही पंख. त्यामुळे ती हवेमध्ये स्थिर अशी तरंगत राहते. त्याचा अर्थ तो आहे. 200 वेळा ती फडफडते सेकंदामध्ये. 200 वेळामध्ये बघा, विचार करा काय स्पीड असेल. मशीनपेक्षा पण भारी. बघूया पुढे. माशीचा उडण्याचा वेग ताशी 7 किलोमीटर इतका असतो. माशीचा उडण्याचा वेग ताशी 7 किलोमीटर इतका असतो. 1 तासामध्ये 7 किलोमीटर माशी पळते, म्हणजे जाऊ शकते. बराच वेग आहे तरी. सगळ्यात लहान आकाराच्या माशी 1 इंचाच्या 20व्या भागाइतकी छोटी असते. 1 इंचाचा 20वा भाग इतकी छोटी, सर्वात छोटी जी माशी असते तिचा आकार असतो, इतका छोटा असतो. सगळ्यात मोठी माशी साधारण 3 इंच लांबीची असते. बापरे. सगळ्यात मोठी माशी ही जवळजवळ 3 इंच लांबीची असते. म्हणजे एवढी मोठी माशी असू शकते, म्हणजे असते. माशी फक्त द्रव पदार्थ खाते. नांगी नसल्यामुळे माशी फक्त द्रव पदार्थ खाते किंवा पिते. नांगी नसल्यामुळं माशी दंश करू शकत नाही. नांगी नसल्यामुळे माशी दंश करू शकत नाही. पावसाळ्यातील वातावरण हे तापमान, दमटपणा, जमिनीतील ओलावा हे माशीसाठी पोषक असते. एका वेळी मादी 100 ते 150 अंडी घालते. माशी ही एका वेळेला 100 ते 150 अंडी घालते. त्यातून 24 ते 48 तासात माश्या जन्माला येतात. 48 तासात माश्या तयार. मशिनरी होगा. माशांच्या प्रादुर्भावाने पशूंच्या आरोग्यावर तसेच उत्पादकांनाही परिणाम होतो. माशांच्या प्रादुर्भावाने पशूंच्या आरोग्यावर तसेच उत्पादनावरही परिणाम होतो. घरमाशी या सूक्ष्मजीवाची वाहक असते. घरमाशी ही सूक्ष्मजीवाची वाहक असते. म्हणजे तिच्या पायांना लागून सूक्ष्म जंतू आपल्या घरात, आपल्या अन्नावर, आपल्या घरात कुठेही येऊन बसते, तिथे सोडून जाते. म्हणजे तिच्या पायावर येऊन ते सूक्ष्म जीव पसरवत असते. तर हे
हा पॉइंट लक्षात घेण्यासारखा आहे मित्रांनो. तिच्या शरीरावर सुमारे 60 लाख जीवाणू असू शकतात. बापरे, भयंकर आहे. तिच्या शरीरावर सुमारे 60 लाख जीवाणू असू शकतात. भयंकर गोष्ट आहे. त्यामुळे विषमज्वर, आमांश, पटकी, क्षय, खोपरी, वर्मा, काळपुळी असे रोग माणसाला होतात. कठीण आहे, कठीण आहे. कोळी, पाली, सरडे व पक्षी हे घर माशांचे शत्रू आहेत. काय, कोण कोण आहेत? कोळी, पाली, सरडे व पक्षी हे घर माशांचे शत्रू आहेत. कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे अनेक घर माशांमध्ये रसायनांविरुद्ध प्रतिकार शक्ती निर्माण झाली आहे. आपण जे कीटकनाशक औषधं वापरतो त्याचा त्यांना डोस मिळून त्यांची रसायनांविरुद्धची प्रतिकारक शक्ती वाढलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता काही परिणाम होत नाही असं दिसतंय. तर ही झाली पावसाळ्यातील माशीबद्दलची एकदम चांगली माहिती. मित्रांनो, लक्षात ठेवा आणि इतरांनाही सांगा. आणखीन एक आहे, राजमाविषयी जाणून घेऊया आपण. राजमा हे कडधान्य आहे. याचा आकार किडनी सारखा असतो म्हणून त्याला किडनी बीन्स म्हणतात. राजमा हे याचा आकार किडनी सारखा असतो म्हणून याला किडनी बीन्स असेही म्हणतात. राजमामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. छान. यात अधिक प्रमाणात फायबर असते. हा पाचक असल्याने पोटाचे विकार होत नाही. 2 पॉइंट मिळाले आपल्याला. बघा तर, राजमामुळे शरीरातील हाडं मजबूत होतात. व्हेरी गुड. खाल्लंच पाहिजे. मुलांनी तर अगदी आवडून खाल्लं पाहिजे. हा लहान मुलांसाठी आरोग्यदायी असतो. व्हेरी गुड. त्यामुळे त्याच्या आहारात त्याचा समावेश अवश्य करावा. राजमामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. व्हेरी गुड. इथं कमालची गोष्ट आहे. त्यामुळे हृदयविकाराचा धोका टळतो. फार छान. वजन कमी करण्यास मदत होते. फारच छान. आतड्याच्या रोगापासून बचाव करण्यास मदत करते. आतड्यांचे जे रोग होतात, अल्सर वगैरे सारखे, त्याच्यापासून बचाव करण्याची मदत करते राजमा. यात मॅग्नेशियाचा भरपूर स्रोत असतो. त्यामुळे शारीरिक व्याधीवर मात करण्यास उपयुक्त आहे. राजमा हे शारीरिक व्याधीवर मात करण्यास उपयुक्त आहे. राजम्यामुळे मोतीबिंदू बरा होण्यास मदत होते. बापरे, फारच चांगली गोष्ट आहे मित्रांनो. बघा, यात झिंक, विटॅमिन B6 आणि C चे प्रमाण अधिक असल्यामुळे त्वचा आणि केस निरोगी राखण्यास मदत होते. मित्रांनो, ही माहिती फार चांगली आहे. लक्षात ठेवा. तर आपला व्हिडिओ संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. नमस्कार. जय हिंद.